तर फूड प्रोसेसरमध्ये खरंच चांगलं पीठ मळलं जातं का असा प्रश्न मला खूप जण विचारतात. आणि नेहमी मी पुरणपोळ्या किंवा चपात्या करताना फूड प्रोसेसरमध्येच पीठ मळते, कारण त्याने माझा वेळ पण वाचतो आणि माझ्या हाताला गव्हाच्या पिठाची ॲलर्जी आहे, त्यामुळे मला हे खूपच फायदेशीर ठरतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आज मी हे जे पीठ आहे हे या फूड प्रोसेसरच्या भांड्यामध्ये मळलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता बघा, पीठ अजिबात चिकटलेलं नाही आहे. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की खूप घासायला वगैरे भांडी लागतात, पण या साईडला एकच भांडं घासायचं आहे आपल्याला. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, पीठ एकदम छान आणि मऊ मळलेलं आहे. फक्त आपलं जे प्रमाण आहे ते योग्य घ्यायचं आणि भांडं पण जास्त खराब होत नाही. तर चपात्या लाटायला एकदम मऊ असं पीठ आपलं तयार झालेलं आहे बघा. तोपर्यंत आता आपण भाजी बनवून घेऊ. तर आज आहे वीकेंड आणि सॅटर्डे आहे, तर आज मी छान असा एक पदार्थ बनवणार आहे. लास्ट सॅटर्डेला आपण बनवली होती कुरडई, गव्हाची कुरडई. तर आज आपण बटाट्याचे वेफर्स आहेत ते बनवणार आहे. जसं मला टाईम भेटेल तसं मी व्लॉग शूट करत आहे. तर इथं मी बनवते शेवभाजी बघा, कारण मला बनवायचे आहेत बटाट्याचे वेफर्स आणि त्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागणार आहे, म्हणून आज फक्त मी चपाती भाजी बनवणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बघा, मी चपात्या करत आहे आणि चपात्या छान अशा फुगत आहेत. फूड प्रोसेसरमध्ये मळलेलं पीठ आहे, खूप छान मळलेलं आहे. खूप लोकांचा प्रश्न होता, म्हणून म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूनच टाकूया आपण. तर पिठाचं जे प्रमाण असतं, म्हणजे पीठ किती मळायचं, काय मळायचं, तर ह्या व्हिडिओला जर चांगला रिस्पॉन्स आला तर मी तो व्हिडिओ नक्की पुढच्या वेळेस बनवेन. तर आता सध्या चालू आहे उन्हाळा, त्याच्यामुळे बरेचसे पदार्थ आहेत ते मला बनवायचे आहेत आणि जसा टाईम मिळेल तसं हे पदार्थ मी बनवणार आहे. तर आज खरं तर बटाट्याचे वेफर्स बनवायचे होते, पण जे मोठे बटाटे होते ते मला मिळालेच नाही, त्याच्यामुळे तो प्लॅन कॅन्सल करून म्हटलं बटाट्याचा आता किसच बनवूयात. तर लहानपणी किंवा कॉलेजमध्ये असताना आम्ही असं पदार्थ बनवायचो, त्यावेळेस माझी आजी असायची आणि आजी आम्हाला वेगवेगळी कामं सांगायची आणि ही सगळी कामं करायला त्यावेळेस खूप आवडायचं. आता खरं तर कंटाळा येतो, पण मला हे उन्हाळी वाळवणाचे जे पदार्थ आहेत ते बनवायला खूप आवडतं. यासाठी खूप मेहनत लागते आणि वेळ पण लागतो, पण विकेंडला टाईम काढून मी या सगळ्या गोष्टी करते. तर सगळे बटाटे उकडून झाले आहेत आणि आता मी आली आहे गॅलरीमध्ये आणि आता हा किस इथं घालायचा आहे. खरं तर माझ्या मम्मीकडे खूप मोठी जागा आहे आणि ऊन पण चांगलं पडतं, पण आता इथं गॅलरीमध्ये थोडी कमी जागा असल्यामुळे आपण याच ठिकाणी घालणार आहे. तर ज्याला खायची आवड असते त्याला मेहनत करायला काहीच वाटत नाही, तसं माझं आहे. तर मला खूप हे जे तळलेले पदार्थ आहेत ते खायला आवडतात. ओमकार फारसं तळलेलं खात नाही, पण मला तर हे मात्र खूप आवडतं. म्हणजे तळलेल्या मिरच्या, तळलेला खीस, तळलेले वेफर्स, या सगळ्या गोष्टी असतात. परत साबुदाण्याच्या पापड्या, या सगळ्या गोष्टी मला करायला पण आणि खायला पण खूप आवडतं. करायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मी कमी क्वांटिटीमध्ये बनवते, त्याच्यामुळे जास्त तामझाम नको. तर बटाट्याचा किस बनवून झालेला आहे आणि आत्ता मी जेवण करत आहे. तर आता बघा, जेवणामध्ये शेवभाजी आहे, आपली चपाती सकाळी मी तुम्हाला दाखवली आणि काकडी आहे. त्यानंतर संध्याकाळी मी गेले बाजारामध्ये आणि स्टार बाजारला जाऊन आले. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या आणल्या आणि ज्या दिवशी भाज्या आणल्या त्याच दिवशी या सगळ्या सॉर्ट आऊट करून ठेवते, कारण की परत पूर्ण वीक टाईम भेटत नाही. म्हणून ज्या पण काही भाज्या आणलेल्या आहेत त्या मी निवडून त्याच दिवशी एका डब्यामध्ये काढून ठेवते, म्हणजे पूर्ण वीक मला टेन्शन नाही. कारण सकाळी टिफिन बनवायला लागतो आणि खूप गडबड गोंधळ होतो आणि त्याच्यातच आपण चिरायला किंवा निवडायला भाजी घेतली त्यातच जवळजवळ अर्धा पाऊण तास जातो. म्हणून हे असं निवडून सॉर्ट आऊट करून ठेवलं की आपला वेळ वाचतो. तर बघा, पूर्णपणे हे सगळ्या ज्या भाज्या आहेत या कंटेनरमध्ये ठेवलेल्या आहेत, काही प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे. तर हे 3 प्लास्टिकचे कंटेनर आहेत बघा, मी बाय केलेले आहेत. त्याची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा, मी लिंक देईल आपल्या व्हिडिओमध्ये. आणि या साईडला घेतला आहे गवती चहा. तर चहामध्ये गवती चहा मला खूप आवडतो आणि बाकी आपले थोडेफार फ्रूट्स घेतलेले आहेत. काही ज्या भाज्या आहेत त्या मी स्टार बाजारमधून आणलेल्या आहेत आणि काही भाज्या जो आपला बाजार आहे बिल्डिंगखाली बसतो तिथून आणलेल्या आहेत. तर खूप कंटाळा आला म्हणून मी फक्त अंडा राईस आणि बॉइल्ड एग फ्राय जे आहे ते बनवलेलं आहे. ओके, बाय बाय.